नागपूर महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष प्रशासक के मंजुलक्ष्मी मॅडम यांना आज मी प्रभाग क्रमांक 18 आणि 13 या मतदारसंघातील मतदारांची नावे, प्रभाग क्रमांक 18 मधील 3700 नावे मतदारांची नावे ही प्रभाग क्रमांक 19, प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक 16 व इतर प्रभागात समाविष्ट केल्यात। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 13 मधील मतदारांची 3200च्या वर नावे प्रभाग क्रमांक 18, प्रभाग क्रमांक 19 व इतर जवळच्या प्रभागामध्ये यांनी घालवलेले आहेत। यामध्ये कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासकांनी खाली आदेश दिले, पण खालचे जे निवडणूक निर्णय अधिकारी, त्याचबरोबर BLO, सुपरवायझर, मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दबावाला बळी पडून जे मतदार ज्या भागात राहतात, गुगल मॅप झालेला आहे, नकाशा झालेला आहे, प्रत्यक्ष ह्या लोकांनी जाऊन घरोघरी भेटी द्यायच्या आहेत, पण हे राजकीय दबावाला बळी पडून ऑफिसमध्ये बसून यांनी शिक्के मारून ही मतदार यादीची नावे अनेक मतदारांना हे परस्पर शहरामध्ये विभागून टाकलेलं आहे। ही संपूर्ण 1 ते 18 प्रभागामध्ये झालेली ही प्रक्रिया अत्यंत बेकायदेशीर आहे। त्याबाबत मी आज मंजुलक्ष्मी मॅडम यांच्याकडे आमच्या या दोन्ही प्रभागाचे BLO किरण मुळे, तसेच या प्रभागाचे सुपरवायझर श्रीकांत देवकर, उपशहर अभियंता अरुण गुर्जर आणि मुख्य निवडणूक अधिकारी सुधाकर चल्लावाड आणि मुख्य निवडणूक अधिकारी सहाय्यक उपायुक्त संजय सरनाईक यांच्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे। कारण ह्या माणसांच्याकडे योग्यता नाही आहे। हे महापालिकेचे अधिकारी हे विद्वत्तेनं तिथंपर्यंत गेलेले नाहीत, जम्पिंग प्रमोशननं गेलेले आहेत। यापूर्वी मी मॅडमना सांगितलेलं, मुख्य निवडणूक जो अधिकारी केला आहे सुधाकर चल्लावाड हे 3rd क्लास BA झालेला आहे आणि ते इतकं दबावाला बळी पडते। आणि त्याचं सेवा पुस्तक बघा, तिची विद्वत्ता बघा। तुम्ही एखादा शासनाचा सहाय्यक आयुक्ताला ही जबाबदारी सोपवायला पाहिजे होती। महापालिकेचे 2 भ्रष्ट अधिकारी त्या ठिकाणी घातलेले आहेत, तर यांच्यावर माननीय प्रशासकांनी फौजदारी दाखल करावी। या 15 दिवसामध्ये फौजदारी दाखल नाही केली तर मी ह्या कोल्हापूर सर्किट बेंच हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल करणार आहे। यापूर्वी देखील मी असे रीट पिटिशन दाखल करून फिर्यादीचे आरोपी मी केलेले आहेत हायकोर्टाच्या आदेशानं। तर ह्यामध्ये ज्या प्रभागात लोक राहतात त्या मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम राजकीय दबावपोटी ह्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। त्यांना ताबडतोब निलंबित केलं पाहिजे। निलंबित करून उपयोग नाही, यांच्यावर फौजदारी दाखल करायला पाहिजे, अशी या ठिकाणी आज आम्ही मागणी केलेली आहे।